अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3। मंत्री महोदय, लक्षवेधी क्रमांक 3 वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, पॉइंटेड प्रश्न घ्या। हो, एकदम पॉइंटेड प्रश्न घेतो। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी एक खूप सकारात्मक निर्णय घेतला होता आणि मुंबई शहरामध्ये C1 कॅटेगरीची बिल्डिंग जे निष्कासित करण्यात आली होती, पण त्यांचा पुनर्वसन रखडलेलं होतं। त्यासाठी तरतूद आली की जर एखादी इमारत निष्कासित केलेली आहे आणि 6 महिन्यापर्यंत रखडलेल्या प्रस्तावाला मकान मालक किंवा विकासक हे जर चालना देत नाही तर 6 महिन्यानंतर भाडेकरूंना नवीन विकासक शोधण्याचा मार्ग पर्यायी ते वापरू शकतात आणि त्याचबरोबर त्यांनाही जर 6 महिन्यात भेटलं नाही तर माळा अंतर्गत त्यांचा पुनर्विकास होणार। हे खूप जबरदस्त निर्णय होता अध्यक्ष महोदय। पण मुंबईमध्ये उपनगरमध्ये राहणारे मुंबईकर यांची अवस्था खूप वाईट आहे, कारण तिकडे तर एक मोडस ऑपरेंडीज आहे। महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांबरोबर सेटिंग करून एखादी जुनी बिल्डिंगला C1 कॅटेगरी घोषित करायची, निष्कासित करायचं आणि मग मकान मालक 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, फक्त माझा मुलुंड मतदारसंघात अशी 32 बिल्डिंग आहेत ज्यांना 3 वर्षापासून आधी वेळ मर्यादापर्यंत निष्कासित करण्यात आलेले अध्यक्ष महोदय। त्यांना कोणी भाडा देत नाही, त्यांच्यासाठी कोणताही कायदा नाहीये। जे उत्तर छापून आलेलं आहे की इन्सेंटिव्ह देण्यात आलेला आहे तो मान्य आहे, पण मकान मालक आणि विकासक यांना स्कीमच करायची नाहीये। 125-150 फुटाचे घर मात्र 10-12 लाख रुपयामध्ये 3-3, 4-4 वर्ष विना भाडे मुंबईकर बेघर होतात। मग नाईलाजाने, लाचारीने 50-60 लाख रुपयाचं घर 10-12 लाख रुपयामध्ये विकून बाहेर पडतात। तर त्यांना संरक्षण देण्यासाठी या शासनाकडे माझी मागणी आहे आणि मंत्री महोदयांना स्पेसिफिक उत्तर आहे। ज्या प्रश्न आहे, ज्या प्रकारे शहरात आपण संरक्षण दिलेलं आहे त्याच प्रकारे आपल्याला उपनगरमध्ये पण हे कायदा आपण देणार का की जर एखादी बिल्डिंग निष्कासित करण्यात आली आणि त्याला 1 वर्ष झाला आणि IOD-CC घेण्यासाठी काहीच वाटचाल नाहीये तर ते 51% भाडेकरूंची जर बहुमती असेल तर त्यांना त्यांचा विकासक निवडून त्यांचा पुनर्विकास देण्यात येणार का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीमध्ये 2 प्रश्न आहेत। त्या 2 प्रश्नाचं उत्तर मी स्पष्ट पद्धतीने देतो की आपण 120 स्क्वेअर मीटर पर्यंतचा जो बेनिफिट सगळ्या लोकांना देतो त्याच्यावर बेनिफिट द्यावा ही जी काही भूमिका मांडलेली आहे ती होणारच नाही, कारण शेवटी त्याच्यामध्ये 80 स्क्वेअर मीटरवरनं आपण 120 स्क्वेअर मीटरवर येऊन लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि दुसरा मुद्दा जो मेहरीबाईंनी मांडला तो अतिशय योग्य आहे की बाबा अनेक लोकांनी टेंडर काढलेले आहेत, अनेक लोकांनी इमारती ताब्यामध्ये घेऊन त्याची रिडेव्हलपमेंट सुरू केलेली आहे। काही लोकांनी रिडेव्हलपमेंट सुरू केली, काही लोकांनी केलेलीच नाही। तर ज्यांनी केलेली नाही त्यांना कंपल्शन करून त्यांचे पैसे देण्याच्या संदर्भामध्ये जर कायदा करता आला तर त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या लोकांना रिलीफ मिळणार आहे आणि तो कायदा करण्याच्या दृष्टीनं भविष्यामध्ये सरकार सकारात्मक राहील। पण त्याचबरोबर माझा दुसराही प्रश्न होता मंत्री महोदयांना, जसं आपण झोपडपट्टी पुनर्विकास मध्ये किमान 300 फुटाचा घर मिनिमम देतो त्याचप्रमाणे हे मुंबईकर आहेत 125-150 फुटाच्या घर मध्ये 50-50 वर्ष राहतात तर कायदा करताना मिनिमम त्यांनाही 300 फुटाचं घर भेटणार अशी तरतूद आपण करणार का? अध्यक्ष महोदय, तपासून बघू।